बीडच्या 14 एप्रिलची सुरुवात एकदमच कडक झाली. तर नमस्कार, सलाम, केम छो, कसं काय बीडकर. मी आपलाच लाडका सॅम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवस झालं तब्येत बरोबर नव्हती तर डॉक्टर म्हणलं होतं एकदम लाईट सकाळी फ्रुट्स खाऊन मी गेलो डायरेक्ट आपल्या रूम मध्ये. खूप दिवसानंतर मार्केट गॅप डाऊन ओपन. ऑर्डर ब्लॉकला लक्षात घेऊन मी घेतलं एक्सेल साईडला ट्रेड चालू असतानाच लिहून टाकली व्हिडिओची स्क्रिप्ट आणि थोड्याच वेळानंतर आपण $4 प्रॉफिट मध्ये. मेडिसिनचा टाइम झालता तर मेडिसिन पण खाऊन मेडिसिन खाऊन यूज तर बघतोय काय आपला स्टॉप लॉस हिट झाला. माझं नशीब इतकं फुटकं की स्टॉप लॉस हिट झालं टीप हिट झालं. मनात एकच होती भाई आमची ट्रेडिंग नंतर निघून गेलो जिम साठी. जिमला जाताना सेटअप फील केलं रिस्ट आणि आलो डायरेक्ट आपल्या जिम. आज मी एकदमच लाईट शोल्डरचा वर्कआउट घेतला आणि वर्कआउट झालंच निघालो आपल्या घराकडे. थोड्याच वेळात गाण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. घरी जेवण करून आलो आपस इकडे गाण्याचा कार्यक्रम. आता मला तुम्ही सांगा हे कार्यक्रम गाण्याचा होता का नाचायचा, कारण हा जो सिंगर होता तो खूपच डेंजर डान्स करत होता. डान्सचा शो बघून आलो आम्ही डायरेक्ट इकडे पुतळ्याकडे, कारण की नवनीत कावत सर ज्योत घेऊन आणत होते. सगळेच लोक बाबासाहेबांना अभिवादन करत होते आणि तेवढ्यात आले आपले नवनीत कावत सर मशाल. आणि ह्या मशालला म्हणतात समता ज्योत. बीडची खूप वर्षापासून परंपरा आहे. काय ज्योत आणल्यानंतर एकदम मस्तपैकी नाचणी बघितला भाई नेक्स्ट लेवलचा आर्ट. ह्या आर्टिस्टला भाई 21 तोफाची नंतर मी पण केलं बाबासाहेबांना अभिवादन. रात्रीचे वाजले होते 2. म्हटलं चला आता घरी जावा. घरी येऊन चहा पिला, कारण की मला आता पूर्ण व्हिडिओ एडिट करायचा होता आणि व्हिडिओ एडिट करता करता वाजले सकाळचे 4. हा एक महत्वाची गोष्ट सांगतो, मी करतोय बिझनेस सिरीज आणि ह्या सिरीज मध्ये मी फक्त 15,000ची इन्व्हेस्टमेंट सोबत बीड मध्ये माझा नवीन बिझनेस उघडणार आहे. नेमकं कोणता असणार आहे, मी कसं काय करणार आहे, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला ह्या आयडीला फॉलो करायला. आणि आपण भेटूया उद्याच्या मिरवणुकीच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.